हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला पर्यावरणावर होणाऱ्या इम्पॅक्ट्सचं, परिणामांचं मूल्यांकन, तर याच्याविषयीच्या काही गोष्टी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर मुख्यत्वेकरण मी सांगेन की एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ॲक्टिव्हिटीज या प्रत्येक डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजला लागू पडतात. तर त्याची ठराविक टाईम किंवा स्पेस किंवा त्याचं लोकेशन, टाईप ऑफ दी डेव्हलपमेंट, त्याचं स्केल किती आहे, ओव्हरऑल ती किती प्रमाणात आहे, यावरून अशा काही सेक्टर्स गव्हर्मेंट ऑफ इंडियानं हे कॅटेगराईज केलेले आहेत. तर छोट्या प्रमाणातल्या किंवा काही कमी इम्पॅक्ट असणाऱ्या जर गोष्टी असतील तर त्या स्टेट गव्हर्मेंटकडे कॅटेगरी बी प्रोजेक्ट्स म्हणून जातात. तर काही प्रोजेक्ट्स अगदी कमी इम्पॅक्ट होणारे असतील, सिग्निफिकंट इम्पॅक्ट नसेल, तर त्यांना जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून असेसमेंट ॲक्टिव्हिटी पूर्ण करावी लागते. पण कंप्लीट स्टेट गव्हर्मेंटकडे पण कंप्लीट इम्पॅक्ट असेसमेंटची प्रोसेस ही फॉलो करावी लागत नाही. आणि जेव्हा नॅशनल लेवलचे प्रोजेक्ट्स असतात, मल्टीपर्पज प्रोजेक्ट्स म्हणेन, किंवा सिग्निफिकंट इकॉनॉमीवर इम्पॅक्ट किंवा त्या इकॉनॉमी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट्स तर इकॉनॉमीसाठी बेनिफिशियल असतात अपलिफ्टमेंटसाठी, पण ओव्हरऑल त्याचा एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्टसुद्धा मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून असे मोठ्या कॉस्टचे आणि मोठ्या स्केल्स आणि मोठा एरिया व्यापणारे प्रोजेक्ट्स हे सेंट्रल गव्हर्मेंटकडे मूल्यांकनासाठी किंवा असेसमेंटसाठी किंवा त्याचं ओव्हरऑल चेकिंग आणि मॉनिटरिंगसाठी जातं. तर तुम्हाला माहिती आहे की डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजमुळे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होतं आणि हे डिग्रेडेशन आपल्याला थांबवायचं आहे. एन्व्हायरमेंटवर होणाऱ्या ज्या काही हार्मफुल गोष्टी आहेत त्या थांबवायच्या. दिवसेंदिवस आपण बघतोय, जरी सगळ्या गोष्टी असतील, लॉज असतील, त्याच्या अंडर रूल्स आहेत, तरीसुद्धा एन्व्हायरमेंटवर इम्पॅक्ट होत आहेत. डिग्रेडेशन वाढत चाललेलं आहे आणि हे कुठंतरी एका मोठ्या लेवलनं थांबलं पाहिजे. आणि त्याचा एक मोठं आउटपुटसुद्धा आपल्याला इन फ्युचर जसं आपण चांगल्या पद्धतीनं गाईडलाईन्स प्रिपेअर करू, पॉलिसीज त्याच्या अगोदर डेव्हलप करू आणि त्या इम्प्लिमेंट करू, नॅशनल लेवलच्या स्ट्रॅटेजीज आपण डिसाईड करू, तेव्हा आपल्याला त्याचं आउटपुट दिसू शकतं. तर गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या मार्फत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट्स अँड क्लायमेट चेंज MOEFCC ही नोडल एजन्सी म्हणून इम्पॅक्ट असेसमेंटच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष देते. ऑथराइज्ड एजन्सी आहे. डिसिजन मेकिंग वन ऑफ मेन सेंट्रल बॉडी आहे आपल्या देशाची. तर यांनी गुड प्रॅक्टिसेस फॉर स्पीडी डिस्पोजल ऑफ एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस, बऱ्याचशा गाईडलाईन्स आहेत, बऱ्याचशा अमेंडमेंट्स आजच्या घडीला तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजच्या वेबसाईटवर पाहायला मिळतील. काय आहे एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट? पर्यावरण होणाऱ्या परिणामांचं मूल्यांकन किंवा तो किती प्रमाणात होतो आहे, आणि तो होत असेल तर आपल्या कशा पद्धतीनं विथ द बेस्ट अवेलेबल टेक्नॉलॉजी. ॲक्च्युली ही गोष्ट आपण सगळीकडेच वापरायला पाहिजे, किंवा लोकली अवेलेबल ट्रॅडिशनल ॲज वेल ॲज दी इंटरनॅशनली ॲक्सेप्टेड टेक्नॉलॉजीज वापरून आपल्याला असेसमेंट करून फर्दर डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट आपण थांबवू शकतो. तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट
हे एक मॅनेजमेंट टूल आहे असं मी म्हणेन. यासाठी बऱ्याचशा स्कीम्स आणि बऱ्याचशा गाईडलाईन्स मी पुन्हा एकदा सांगेन या मिनिस्ट्रीने किंवा गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या अंडर होत आहेत. कारण भारत हा इंटरनॅशनल लेवलला झालेल्या वेगवेगळ्या ॲग्रीमेंट्स, कन्व्हेन्शन्स आणि प्रोटोकॉल्सचा एक आपली कमिटमेंट आहे आणि ती फॉलो आपण करतो आहे. याशिवाय इंटरनॅशनल एजन्सीज म्हणा किंवा काही इंटरनॅशनल ॲज पार्ट ऑफ ॲग्रीमेंट्स त्या देशांचं, त्या एजन्सीजचं सुद्धा आपल्या डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष असतं. तुम्हाला माहिती आहे, मी अगदी सगळं थोडक्यात सांगतो आहे. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया आहे, त्यानंतर त्यांच्या गायडन्स खाली नाबेट ही एक वेगळी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. तर अवेअरनेस, ट्रेनिंग कन्सल्टंटसाठी किंवा जे EIA-मध्ये ॲक्रिडिटेड कन्सल्टंट्स होऊ इच्छितात त्यांना सर्टिफिकेशन देणं, हे काम ती नाबेट इन्स्टिट्यूट करत असते. नॅशनल ॲक्रिडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंग असा त्याचा फुल फॉर्म आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला माहिती आहे, आपण या सगळ्या गोष्टी एन्व्हायरमेंटच्या डिग्रेडेशन होऊ नये म्हणून चांगलं प्रोटेक्शन आपल्याला करायचं आहे. तर ते कशासाठी सस्टेनेबल ऑप्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. पूर्वीसुद्धा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होती. पूर्वी एन्व्हायरमेंटचा इतका विचार केला जात नव्हता आणि याचे परिणाम इंडस्ट्रियलायझेशन झाल्यापासून हळूहळू युरोप आणि अमेरिकेसारख्या किंवा डेव्हलप्ड देशांनी ऑलरेडी अनुभवलेले आहेत. आजही बरेचसे देश जे डेव्हलपिंग आहेत, इवन पुअरसुद्धा, मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन किंवा रिसोर्स डिग्रेडेशन, लॉस ऑफ रिसोर्सेस असे प्रॉब्लेम्स फेस करत आहेत आणि त्याचा इकॉनॉमीवर मोठा इम्पॅक्ट होत असतो. रिसोर्सेस आहेत तर इकॉनॉमी आहे आणि इकॉनॉमी आहे तरच मग सोशल डेव्हलपमेंट किंवा मी म्हणेन हे सगळे इंटरलिंक्ड आहेत. हे 3 पिलर्स आहेत. 3 टायर ॲप्रोच आहे किंवा बॉटम लाईन ॲप्रोच असंही म्हणतात त्याला. आणि याच्याशिवाय तुमची पुढची डेव्हलपमेंट, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, ही शक्य नाही. तर ओव्हरऑल मी असंही सांगेन की कम्युनिकेशन ऑफ द इन्फॉर्मेशन मिनिस्ट्री हे करते की ह्या गाईडलाईन्स आहेत, योग्य पद्धतीनं सर्वांनी एन्व्हायरमेंटच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. कंप्लायन्सेस आणि स्टँडर्ड्स जे इन लाईन विथ इंटरनॅशनल ॲग्रीमेंट्स किंवा इंटरनॅशनल गाईडलाईन्स, स्पेशली मी युनायटेड नेशनसारख्या एजन्सीज असतील तर त्या आपण फॉलो करतो आहे हेही आपल्याला दाखवून द्यायचं आहे. ॲक्च्युली जस्ट लाईक युरोपियन काही देश आहेत, ते खूप चांगल्या पद्धतीनं एन्व्हायरमेंटच्या गोष्टी असतील किंवा डेव्हलपमेंट रिलेटेड काही गोष्टी असतील, चांगल्या पद्धतीनं ते इम्प्लिमेंट करत आहेत. म्हणजे मी इथं सांगेन की WHO किंवा इतर काही देशांच्या एजन्सीजचे जे काही एन्व्हायरमेंट पॅरामीटर्स रिलेटेड स्टँडर्ड्स असतात, वॉटर, एअर, लँड, वेस्ट मॅनेजमेंट, तर मी असं बघितलेलं आहे की त्यांचे स्टँडर्ड्स हे युरो स्टँडर्ड्स हे अजून स्ट्रिक्ट आहेत, मोर स्ट्रिक्ट दॅन WHO स्टँडर्ड्स काही ठिकाणी, किंवा मी तर म्हणेन बऱ्याचशा ठिकाणी असं होतं आहे. तर एक ओव्हरऑल क्वालिटी ऑफ डेव्हलपमेंट आणि त्याचा चांगला अवेअरनेस, त्याचं चांगल्या पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन हे या डेव्हलप्ड देशांमध्ये ऑलरेडी झालेलं आहे, कारण त्यांनी त्याचे इश्यूज मोठ्या प्रमाणावर पूर्वी फेस केलेले आहेत. तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत आहेत. मिनिस्ट्रीला
आणि स्टेट एजन्सीजना हे सांगायचं आहे, इन्स्टिट्यूट्सना हे सांगायचं असतं की प्रोजेक्ट प्रपोनंट्स जे प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंटल ॲक्टिव्हिटीज करत आहेत, जे ॲप्लाय करत आहेत एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेससाठी, की ह्या नवीन गोष्टी ज्या काही आपल्या देशामध्ये थ्रू सेंट्रल गव्हर्नमेंट इम्प्लिमेंट होत आहेत आणि त्या त्यांनी कराव्यात, यासाठीसुद्धा ही एक क्लिअरन्सची महत्त्वाची प्रोसेस असते. आता उदाहरणार्थ मी सांगेन की द एनर्जी रिसोर्सेस इन्स्टिट्यूट आहे, तर त्यांच्या मदतीनं आपल्या भारत सरकारनं बिल्डिंगसाठीच्या गाईडलाईन्स, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस असतील किंवा ग्रीन बिल्डिंग्ससाठीच्या गाईडलाईन्स ह्या चांगल्या पद्धतीनं फ्रेम केलेल्या आहेत. तर सर्व स्टेट्स असतील किंवा इंटर स्टेट लेवलच्या तर सर्व स्टेक होल्डर्स असतील, इंटरेस्टेड पार्टीज असतील, रेग्युलेटरी एजन्सीज असतील, इन्स्टिट्यूट्स असतील, तर त्यांनाही हे असं इतक्या चांगल्या गोष्टी क्लिअरन्सच्या बाबतीत आपण आपल्या देशामध्ये करतो आहे आणि त्या अपडेटेड काय आहेत, अमेंडेड काय आहेत, हे सगळ्या गोष्टी कम्युनिकेट त्यांच्यापर्यंत ही मिनिस्ट्री, MOEFCC आणि त्याच्या इतर एजन्सीज वेळोवेळी अवेअरनेस असेल, ट्रेनिंग्ज असतील आणि डायरेक्ट जेव्हा ECची प्रोसेस असते तेव्हा अथॉरिटीज डायरेक्ट अशा प्रोजेक्ट प्रपोनंट्सना किंवा रिस्पेक्टिव्ह व्हेरी स्पेसिफिक प्रोजेक्ट प्रपोनंट्सच्या प्रतिनिधींना किंवा त्यांना तसे ते गोष्टी समजावून सांगत असतात. तर काय होतं, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इंटिग्रेट्स ऑल एन्व्हायरमेंटल कन्सर्न्स, जवळपास सर्व एन्व्हायरमेंटचे मुद्दे आणि ब्रॉड लेवल हे कन्सिडर करतं आणि स्पेशली प्रिपरेशन ऑफ फिजिबिलिटी रिपोर्ट, म्हणजे जेव्हा प्रोजेक्टचा प्लॅनिंग केलं जातं तर त्याच वेळेला इम्पॅक्ट काय होतील त्याचं प्रेडिक्शन्स वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज वापरून आणि ते कसे कमी केले जातील, मिटिगेट केले जातील, याविषयीचा रिपोर्ट सुरुवातीलाच प्रिपेअर करावा लागतो. तर याची सुरुवात कशी झाली, तर 1976, 77, 78 या दरम्यान प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया तेव्हा होतं आणि त्यांनी, आणि तेव्हा मिनिस्ट्री डिपार्टमेंट होतं, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, DST, त्यांना सांगितलं की तुम्ही जेव्हा हायड्रो पॉवर किंवा रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट्सच्या कडे जाताना एन्व्हायरमेंटलच्या अँगलनी किंवा एन्व्हायरमेंटल कन्सर्न्ससुद्धा प्रॉपर हँडल होत आहेत की नाही याकडे लक्ष द्या. तर ती हळूहळू सुरुवात होते की आपल्याला कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं किंवा ओव्हरऑल आहे ती बायोडायव्हर्सिटी आणि च्या मेंटेनन्स इन बॅलन्स विथ डिसिजन्स घ्यायचे आहेत हे तेव्हा ठरलं होतं. याच्यामध्ये मुख्य काही ठराविक स्टेप्स सर्व प्रोजेक्ट प्रपोनंट्सना, किंवा ही एक प्रोसेस आहे EIA आता जी सुरू झालेली आहे, हळूहळू डेव्हलप झालेली आहे आणि याच्या पाठीमागं म्हणजे मी 76, 77 पासून आजपर्यंत अनेक अमेंडमेंट्स आल्या, नोटिफिकेशन्स आली, अनेक लॉजच्या अंडर असणारे रिक्वायरमेंट्स इथं आल्या. मग मी तुम्हाला सांगेन की 1994 साली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचं नोटिफिकेशन आलं होतं 94चं. त्यानंतर 2000 पर्यंत त्याच्यामध्ये आणखी अमेंडमेंट झाल्या आणि जवळपास 30 मोठ्या प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीजसाठी क्लिअरन्स हा कंपल्सरी केला गेला होता. तर तुम्हाला माहिती आहे 2015 साली ड्राफ्ट नोटिफिकेशन आलं आणि 6 मध्ये ते सप्टेंबर 2006 मध्ये
EIAचं फायनल नोटिफिकेशन पुन्हा नवीन स्वरूपात सजेशन्स लोकांकडून घेऊन ते इम्प्लिमेंट करण्यात आलं. तर आजची तुम्हाला करंट परिस्थिती माहिती आहे की 2020मध्ये ड्राफ्ट EIA नोटिफिकेशन आलेलं आहे आणि कदाचित ते सजेशन्सना कन्सिडर करून एका वेगळ्या रूपात पुढच्या काही महिन्यात आपल्या देशात इम्प्लिमेंट केलं जाईल. EIA नोटिफिकेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशनच्या दृष्टीनं योग्य इफर्ट्स आणि दोन्ही बाजूनं सरकार आणि लोकांच्या बाजूनं प्रपोनंट्स जे आहेत या सर्वांच्या बाजूनं झालेच पाहिजेत अशी सर्वांची अपेक्षा आहे. म्हणजे इंटरनॅशनल एजन्सीज असतील, फंड्स देणाऱ्या बॉडीज असतील, मोठमोठे लोन्स देणारे बँक्स असतील आणि ओव्हरऑल लोकांना आपल्या एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन होतं हे कधीही आवडणार नाही. अल्टिमेटली पीपल विल अफेक्ट. इतर ऑर्गॅनिझम्स तर अफेक्ट होतातच चुकीचे निर्णय जर घेतले तर. या नोटिफिकेशन्सद्वारे किंवा लॉज जे काय आले, रूल्स आले की इंडस्ट्रीचं प्रोहिबिशन म्हणजे अशा ठिकाणी इंडस्ट्री आणायच्याच नाहीत आता, अशा काही गोष्टी आल्या. रिस्ट्रिक्शन ऑफ इंडस्ट्रीज, स्पेशली मायनिंग असतील किंवा इतर प्रकारच्या मेजर इंडस्ट्रीज, पोल्युटिंग इंडस्ट्रीज असेल, एक तर कंप्लीट प्रोहिबिट करायच्या किंवा ऑलरेडी ज्या एक्झिस्ट करत आहेत त्यांना रिस्ट्रिक्शन्स आणले गेले. आणि याच्यानंतर कोस्टल एरियाच्या बाबतीतसुद्धा स्पेशली CRZ नोटिफिकेशन हे गेल्या काही वर्षात आलेलं आहे 2010-11 नंतर, पण त्याच्या अगोदरही अशा काही चांगल्या डिसिजन्स एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच्या दृष्टीनं घेतल्या गेल्या. तर गुरगावसारखे शहरं असतील मोठी, डहाणू तालुका किंवा आसाम रिलेटेड, तर अशी काही नोटिफिकेशन्स तुम्हाला गेल्या म्हणजे 90-95 नंतरच्या काळात महत्त्वाचे डिसिजन्स घेतलेले तुम्हाला दिसून येतील. आणि अशा काही निर्णयांमुळे ओव्हरऑल एक मोठा अवेअरनेस आपल्या देशामध्ये आला. आणि त्यातच मग 92ची रिओ कॉन्फरन्स झाली होती, वर्ल्ड समिट ऑन सस्टेनेबल 2002ची झाली होती. त्यानंतर मग क्योटोच्या गोष्टी असतील, पोल्युशन कमी करायचं आहे, इमिशन्स असतील, इफ्लुएंट डिस्चार्ज असेल, वेस्ट मॅनेजमेंट असेल, बासेल कन्व्हेन्शन, या पॅरिस ॲग्रीमेंट ही आत्ता त्याच्या अगोदरच्या कोपनहेगन कॉन्फरन्स, युनायटेड नेशन्समध्ये वेळोवेळी रिसोर्स कॉन्झर्वेशन, इम्पॅक्ट असेसमेंट्स, स्टॉप दी फर्दर डिग्रेडेशन ऑफ एन्व्हायरमेंट, अशा गोष्टी चर्चिल्या गेल्या आहेत. त्याचं महत्त्व हे जागतिक लीडर्सना आता चांगलं कळून आलेलं आहे. तर याच्यामध्ये स्क्रीनिंग ही पहिली स्टेप असते, ठराविक टप्पे. आता मी तुम्हाला सांगतो, अगदी डिटेलमध्ये मी जाणार नाही आहे. तर स्केल, लोकेशन आणि टाईप ऑफ डेव्हलपमेंट यानुसार कॅटेगरी A, आता B किंवा B1 किंवा B2 अशा पुन्हा हे कॅटेगरायझेशन केलं जातं. तर स्क्रीनिंग ही सुरुवातीची स्टेज असते. जे काही ॲप्लिकेशन्स आलेले असतात, एक स्टँडर्ड फॉर्मॅट ऑनलाईन आता बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत आणि तो त्यांना कुठल्या कॅटेगरीमध्ये बसवतो. किंवा इवन असे मी सांगेन की EIA लागतो की लागत नाही, यासुद्धा गोष्टी EIA प्रोसेस फॉलो करावी लागते की नाही, या स्क्रीनिंग स्टेजला फायनल होतात. यानंतर स्कोपिंगमध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ज दिले जातात. स्पेशली ज्या गव्हर्नमेंटच्या अथॉरिटीज असतात या आपल्याला स्कोपिंग किंवा टर्म्स ऑफ रेफरन्सेस या गाईडलाईन्स देतात. तर डिफरंट गायडन्सेस किंवा इम्पॅक्ट्स जे काय होतात, अल्टरनेटिव्ज इथं सजेस्ट केले जातात. उदाहरणार्थ
विंड फ्लो किंवा लोकेशन नियरबाय जर रिव्हर साईड असेल किंवा तो विंड फ्लो तिथल्या शहराच्या किंवा गावाच्या दिशेने जात असेल तर लोकेशन्स शिफ्ट किंवा ॲडव्हान्स ट्रीटमेंट टेक्नॉलॉजी जी काही सजेस्ट केली जाते तर ती स्कोपिंगमध्ये होते. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बेस लाईन डाटा कलेक्शन. याच्यामध्ये प्रायमरी डाटा मुख्यत्वे करून कलेक्ट केला जातो आणि तो सेकंडरी डाटाशी सुद्धा कंपेअर केला जातो. त्या एरियामध्ये ऑलरेडी बऱ्याचशा ठिकाणी नॅशनल ॲम्बियंट एअर क्वालिटी प्रोजेक्ट्स असतील किंवा नॅशनल वॉटर क्वालिटी प्रोजेक्ट्स असतील आपल्या भारत देशामध्ये सुरू आहेत. तर याच्यामध्ये प्रेडिक्शन रिलेटेड गोष्टीसुद्धा असतात. आजकाल बरेचसे सॉफ्टवेअर वापरले जातात. मॅपिंग असेल, वॉटर, एअर, लँड, नॉईज, वेस्ट मॅनेजमेंट किंवा बायोलॉजिकल इम्पॅक्ट्स असतात. तर सोशिओ इकॉनॉमिकच्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये मेन्शन केल्या जातात. यानंतरचं आहे की मिटिगेशन मेजर्स. तर हे जे काही इन फ्युचर इम्पॅक्ट होतील वेगवेगळ्या पद्धतीनं मी आता सांगितलेल्या पर्यावरणाच्या या भागांवर, एरियाजवर, मेजर हे पॅरामीटर्स मी म्हणेन, तर त्याचं पॉसिबल अल्टरनेटिव्स काय आहेत हे मिटिगेशनमध्ये शोधून ते स्टॉप किंवा कमीत कमी इम्पॅक्ट कसा होईल, हे इम्पॅक्ट होणार नाही हे आपलं टार्गेट असतं, पण इम्पॅक्ट थोड्याफार प्रमाणात का होईना होतातच, हे आजवरचा हा इतिहास आहे. ओव्हरऑल मी सांगेन की त्यानंतर मग पब्लिक हिअरिंगसारखी एक महत्त्वाची स्टेप असते जी मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यांना मुख्यत्वे करून लागू पडते. इथं एक्झिक्युटिव्ह समरी ही वेगवेगळ्या ठिकाणी लाईक पंचायत असेल, डिस्ट्रिक्ट लेवलचे त्यात सगळे डिटेल मेन्शन केलेले आहेत. ऑफिस असेल, कलेक्टर किंवा रिस्पेक्टिव्ह स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या वेबसाईटवर एक्झिक्युटिव्ह समरी किंवा EIAचे डिटेल रिपोर्ट लॅटर ऑन जे प्रिपेअर केले जातात ते ठेवले जातात आणि त्याचा ॲक्सेस लोकांना दिला जातो. मग जे काही इंटरेस्टेड पार्टीज असतील, स्टेक होल्डर्स असतील, तर मी तर आणखी नमूद करेन की जेव्हा फायनल EIA रिपोर्ट सबमिट करण्यापूर्वी पब्लिक हिअरिंगमध्ये ओरल किंवा रिटन सजेशन्स हे रिस्पेक्टिव्ह स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्ड्स घेत असतात. नंतरची गोष्ट असते डिसिजन मेकिंग, मॉनिटरिंग, कंडिशन्स या सांगितल्या जातात आणि हा एक खूप क्रुशियल पार्ट आहे. म्हणजे त्याच्या अगोदर ही एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट प्लॅन हा या प्रोजेक्ट प्रपोनंट्सना द्यावा लागतो आणि मग एक महत्त्वाची स्टेप पुढची असते मॉनिटरिंग. ती या इंडस्ट्रीज रन करणाऱ्या ओनर्सना करावी लागते. तर क्लिअर इन्फॉर्मेशन फॉर डिसिजन मेकिंग, ट्रू इन्फॉर्मेशन ही द्यावी लागते. तर मॉनिटरिंग हे कन्स्ट्रक्शन आणि ऑपरेशन या दोन्ही स्टेजेसला, म्हणजे मॉनिटरिंग हा पार्ट मोठ्या इंडस्ट्रीजना कंटिन्युअसली ॲप्लिकेबल राहतो. तर EIAचे मुख्यत्वे करून मी आता सांगेन की 2 प्रकार आहेत. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह EIA हा खूप डिटेलमध्ये केला जातो. काही लार्जर प्रोजेक्ट्स असतील, मोठे प्रोजेक्ट्स नॅशनल लेवलचे आणि मल्टीपर्पज प्रोजेक्टला 1 वर्षाचा 1.5 वर्षाचा सुद्धा टाईम फक्त EIA स्टडीज कॅरी आउट करण्यासाठी, आणि EIA स्टडीज हे अदर दॅन मान्सून कंडक्ट केले जातात. तर याच्यामध्ये एअर, नॉईज, मगाशी सांगितल्याप्रमाणे बायोलॉजिकल असतील, सोशिओ इकॉनॉमिक असतील किंवा रिस्क्स काय आहेत, आणि मग EMP
ह्या डिटेलमध्ये द्याव्या लागतात. रॅपिड EI हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये 1 सीझन डाटा आणि याच्या थ्रू स्पीडी अप्रायझल हे दिलं जातं. तर अदर दॅन मान्सून ही कंडिशन सर्वच स्टडीजना ॲप्लिकेबल असते. तर आता मी तुम्हाला सांगेन की प्रोजेक्ट प्रपोनंट्स जे ओनर असतात त्यांचा खूप महत्त्वाचा रोल असतो की त्यांनी खरी माहिती आणि जे काही टाईमलाईन डेडलाईन्स आहेत त्या फॉलो करून पुढं जावं. एन्व्हायरमेंटल कन्सल्टंटचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो, कारण ते गाईड करत असतात, ते एक्सपर्ट्स असतात त्यांच्याकडे. दे ॲक्ट ॲज मेडिएटर्स बिटवीन स्टेट एजन्सीज अँड द प्रोजेक्ट प्रपोनंट्स. तर रोल ऑफ पब्लिकसुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लोकांचा सहभाग, लोकांची मतं, लोकांच्या सजेशन्स, म्हणजे इवन त्यांना तो प्रोजेक्ट पाहिजे की नको किंवा तो कसा बेनिफिशियल आहे, सर्व गोष्टी या पब्लिक हिअरिंगमध्ये डिस्कस केल्या जातात. रोल ऑफ इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीज, आता स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी असते किंवा स्टेट लेवल एक्सपर्ट अप्रायझल कमिटी असते. सेंट्रल लेवलला एक्सपर्ट अप्रायझल कमिटी असते. तर ह्या सर्वांचा EI प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप रोल अतिशय महत्त्वाचा असतो, कारण जितका डिले प्रोजेक्टला होईल तितकं नुकसान त्या प्रोपोनंट्सही होत असतं. ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी ही कुठंतरी अफेक्ट होत असते. तर या सर्व गोष्टी मी पब्लिक हिअरिंगमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की एक्सटेन्सिव्ह कन्सल्टेशन विथ स्टेक होल्डर्स, इंटरेस्टेड पार्टीज, सिटीजन्स, अदर इंटरेस्टेड ग्रुप्स हे केलं जातं, महत्त्वाचं आहे, कारण पुन्हा इश्यूज अराईज होऊ नयेत. तर एन्व्हायरमेंट आणि रिसोर्सेस कॉन्झर्व करण्यासाठीच ही ओव्हरऑल एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सची प्रोसेस ही इम्प्लिमेंट केली जाते. आणि माझ्या ऑब्झर्वेशनप्रमाणे दिवसेंदिवस ही अधिकाधिक चांगली होत आहे. इंटरनॅशनल लेवलच्या गाईडलाईन्स, मग त्या वर्ल्ड बँक असेल, इतर मोठमोठ्या फंडिंग एजन्सीज असेल, ते सुद्धा देतात. म्हणजे कोणत्याही देशाला मोठं लोन घेण्यापूर्वीसुद्धा EIच्या किंवा रिसोर्स रिलेटेड असेसमेंटच्या गोष्टी ह्या कराव्याच लागतात. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.